अक्कलकुवा या ठिकाणी शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते तथा नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, नंदुरबार जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, नंदुरबार जिल्हा उपप्रमुख अर्जुन मराठे, नंदुरबार जिल्हा उपप्रमुख कृष्णचंद्र सिंह राणा, नंदुरबार महानगर प्रमुख पंडित माळी, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष धारू कोळी, माजी नगरसेवक शहादा विनोद चौधरी आदी या ठिकाणी उपस्थित होते। शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटनानंतर राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे यथोचित पूजन करण्यात आले। यानंतर आलेले प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार सोहळा हा नंदुरबार जिल्हा उपप्रमुख कृष्णचंद्र सिंह राणा, अक्कलकुवा तालुका प्रमुख रमेश वसावे, तालुका संघटक प्रमोद बागले, अक्कलकुवा शहर प्रमुख नंदलाल चौधरी, शिवसैनिक जितेंद्र लोहार यांच्या हस्ते सत्कार सोहळा हा पूर्ण करण्यात आला। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला तथा मशाल चिन्हाला कान्याकोपऱ्यापर्यंत पोचविणे हे गरजेचे आहे। यासाठी संघटन वाढविणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे, असे शिवसेनेचे उपनेते तथा नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी यावेळेस आपल्या भाषणातून बोलताना सांगितले। खानदेश म्हणजे काय? देशाला राज्याला जो खांदा देतो तो खानदेश। त्यामुळे आपण राज्याला खांदा देणारे लोक, देशाला खांदा देणारे लोक, त्याच्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही आणि ते मनातून पण परंतु काढून टाका। प्रत्येक निवडणुकीच्या आधी तुम्ही उमेदवारी शोधा की कशा पद्धतीने आपल्याला लढायचं आहे, काय आहे, जिथे आपली ताकद असेल तोच मतदारसंघ आपण लढवा। आणि आपली जी रचना आहे शिवसेनेची, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, गटप्रमुख, उपगणप्रमुख, गणप्रमुख, ही जी आपली रचना आहे, या पद्धतीची रचना तुम्ही मला सर्व पदाधिकारी मिळून बसा आणि मला 15 दिवसाच्या आत ही रचना करू। म्हणजे पुढच्या वेळेस येताना आपण काय करू, एक तर मेळावा घेऊ, नाहीतर मग या तालुक्यातला जो प्रश्न असेल त्या प्रश्नावर आपण एखादं आंदोलन करू। मग त्या आंदोलनात सर्व पदाधिकारी मंडळी राहतील, मी बी त्या आंदोलनात आहे आणि तिसऱ्या वेळेस येताना आपण मेळाव्यातून आंदोलन घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं। 15 दिवसामध्ये तुम्ही काही करा, जे असेल आपल्याला पैसेवाला असो नसो, आपल्याला गरीब आणि निष्ठावंत माणूस आहे। श्रीमंत माणूस 100 मतं आणू शकत नाही, माझा गरीब माणूस 100 मतं होऊ शकतो। मतदानाच्या दिवशी तो इतका पडतो 100 मतपेटीत टाकू शकतो। श्रीमंत माणूस घर बांधलेला हा फरक असतो आणि ती जबाबदारी आपल्यावर आम्ही सर्व पदाधिकारी देत आहोत। पुढच्या वेळेस आल्यावर आपण बोलू, पण पुढच्या वेळेस येताना हा सुद्धा अपूर्ण करला पाहिजे, अशा पद्धतीची रचना करा। मग तशी युवा सेनेची असेल, महिला आघाडीची असेल, या ठिकाणी तेही करा। रीनाताई या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनाही बोलवा, त्यांच्याकडून बैलांची नावं घ्या, एक बैलांची बैठक घ्या। अशा पद्धतीने आपण जर केलं तर कमीत कमी या तालुक्यामध्ये तुम्ही 200 पदाधिकारी तिघं मिळून, शिवसेना, युवासेना, महिलाकडे 200 पदवी तालुक्यामध्ये जर नेमली तर तुम्ही उद्या आंदोलन करायचं म्हटलं तर 200 लोक आले। आणि काय नाही, आपल्याला अधिकारी लोकांचं शिवसेनेला इतकं सहकार्य आहे की बाळासाहेब उद्धव साहेबांनी पेरून ठेवलेलं आहे, ते फक्त आपल्याला कापायचं आहे।